नमस्कार. तर चला म्हणलं व्हिडिओ काढावा सकाळ सकाळ. काल आल्यापासून भाऊ बहिणीनं काही व्हिडिओ काय टाकला नाही. घरनं निघालो, माझ्या माहेरात आलो. वडील म्हणलं वडिलांना बघायला यावं. तर आमच्या मोठ्या दुश्मनबाई म्हणले की आम्हाला पण यायचं तुमच्या वडिलाला बघायला. काय म्हणणं आहे तुमचं एकदाच बोला. अहो माझ्या घरी आलाय तरी मला नीट बोला. कसं आहे माहिती आहे का, भेटताय तुम्ही कशाला हो? ते कसं आहे माहिती आहे का, चला मग भावा बहिणीनं येड्या माणसाच्या नादी नाही लागायचं. माझं म्हणणं कसं आहे, आलाय 2 दिवस 1 दिवस आपलं राहायचं रातची रात. बरोबर आहे का? तुमच्या लेकीनं बोलायचं काय संमत आहे का? आपल्या उन्हाला सारखा महाग बघा कंडिशन कशी आहे. कसं आहे माहिती का, आमच्या दारात आला म्हणून काय मला अपमान करायचा नाही तुमचा. मी माझ्या घरी किती बी तुम्हाला बोलीन, पण इथं नाही बोलू शकत. उद्या तुम्ही जाऊन मला म्हणता की बाया किती मान ठेवला माझा तिथे, मग आमचं डबल ढोलकी म्हणे दोन्हीकडनं बी वाजणार ढोलक्या. होय भाऊ बहिणी. पप्पा सर काय मदत करू का काय? हा तर हो अशी धरावं लागतोय पाय असं. काल तर किती लांबनं भावा बहिणींनो पाय असं गळ्यात अडकून आले तर. हो तर लय स्ट्रॉंग आहे बरं का आमचं पण वडील. इतकं स्ट्रॉंग असतं हायत. ह्यांच्या जागेवर दुसरं जर कोणी असतं ना, माझं एवढं नसतं कोणी सहन केलं बा. सरता काय बोलू सगळं आणि झाकून ठेवा तो पाय. हवा नका शिरू देऊ. हवा शिरल्या लई होत. तिकडे बघ मग आला मला घास आता बघणार म्हणते सारखी झाकून ठेवलं. ठेवा एवढं तुझं. ती जास्त हवा हे लागली का ना काय माझी गाडी आणली नाही काल घरी ठेवली. मी जाऊन आणू का? मी आणू का डोक्यावर घेऊन येऊ का? दिल का मग तर? होय ना. तर भावा बहिणीला आपल्या इथला तर काय परिसर माहितीच आहे, जर वेळेस आल्यावर दाखवलेलाच आहे. तर जरा टेन्शन मध्ये भावा बहिणीनो दिवस चाललेला आहे आमचं. त्यात भांडणं तणनाचं चाललेलं आहे इथं. कोण कोणाला समजून घ्यायना. आता मला पण कोणाला समजून घ्यायची क्षमता संपलेली आहे. त्यामुळं ऐकून घ्यायचं आता आहे आपण इथं म्हणल्यानंतर. होय बघू आता. मी सकाळी तिला म्हणलं होतं मला पाण्याला येऊ का, तर ती म्हणली तुझा पाय मुरगाळाय नको जाऊ दगडात आणखी मुरगळून घ्यायची. पण कसं आहे माहिती का, तुम्ही जरी गेला ना पाण्याला तरी काही राग मानणार नाही मी. कळवळ येते म्हणलं ओलीस जाऊन आणायला काय होतं. उन्हात बसले ते. आमच्या इथं पाहुण्या रावळ्याने अशा कंडिशन मध्ये जरी काम केलं तर आम्ही राग मानणार नाही. आम्ही समजून घेऊ शकतो पाहुण्या रावळ्याने केलेले. चल किती चान्स मारून घ्यायला लागले बघितलं बोलून बोलून. मला काय बोला येणं. थे मायरा गेली पाणी आणायला भावा बहिणींनो. आता ती कळशी मम्मी एक खेप घेऊन येऊस तर तिची कळशी इथे येत वाटत. कसं चाललंय आजी नात्या आजी आणि नातो.
आता पप्पा पाय जर चांगला असता तर आता काय बसतेत वय असं गावात जाऊन खायला आणि प्यायला आणि घेऊन आला असतं चहा पाणी दुधाचं पुडं बिस्किट लेकरांना खायला असं बसत्यात वय. पण कसं असतंय नशिबात या गोष्टी कुठं जात नाही ते असं म्हणते ती. पण गेले कानावरनं वेळ भावा बहिणीनं आपल्या समोर तर माणूस आहे एवढं देवाचं एवढ्यातच मोठं मानायचं. शरीराचं पार्ट जेवढं महत्त्वाचं असतात ना तेवढा जीव पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा असतो. आज पार्ट आपला जर गेला भावा बहिणींनो तरी आपण त्याच्यावर नीट झाल्यानंतर दुसरा पी बसवता येतो. पण जीव किती महत्त्वाचा आहे. आता जीव आपला जर गेला तर ते जीव दुसरा आणता येतो का? नाही येत. आम्ही देवाड्याचे एवढे देवाचा शुक्रगुजार करतो की देवाने आमचा पप्पाचा साया आमच्या डोक्यावर ठेवला आणि असंच ठेवावं आयुष्यभर आमचं आयुष्य त्यांना लागू देत. आता मस्त वाईट वाटतं भावा बहिणीनो का आता त्यांनी म्हणजे जाग्यावर बसून नाही. जाग्यावर तर बसतच नाही तर लय आहे तर चुळचुळ मुंगळ्यावर इकडं पळत्यात तिकडं पळत्यात बसल्या तर तरी चुळचुळ मुंगळ्या आणि पळी तेल म्हणजे आम्हाला सहानुभूती देतात. आता आम्ही यांना किती तर ही करायला पाहिजे पण ती आम्हाला ही देतात सहानुभूती. एवढी सहानुभूती कुठल्याच हे माणसात सहनशक्ती एवढी असेल म्हणून मला वाटत नव्हती. पण लय सहनशक्ती एवढं जरी दवाखान्यात जरी पडलं होतं ना भाऊ बहिणीनं पडल्यानंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर तरी पण आम्हाला धीर देत होतं. म्हणजे किती सहनशक्ती त्यांच्यात म्हणायचं. असं वडील सगळ्याच्याच नशिबाला असावं सहनशक्ती. ते हाकलून देणार आहे त्यांची लेकरं त्यांच्या बापा बरे. बाप म्हणतोय ना मी कोण नाही त्यांची मी इथंच राहत असते मी नसते. आणि लय लाडाची लेकरं आहे ती काय माणसांच्या तिकडंच लाडकू द्यायची. अजिबात ऐकत नाही ती माझ्यापाशी नसते ती पण लाडाची लेकरं. ही मायरा लय लाडाची. हाकलून द्यायची त्यांची त्यांच्या बरोबर. बघतील बघेल की मावळून घालणार पाणी लेकरांना. मला काय करायचं. नशीब लागतं मामा अशा मावळ्याने भेटायला. काय म्हणायचं तुम्हाला लेकरांना जीवापाड प्रेम करणार आहे. नाहीतर बघता की तुम्ही कोण कोणाला विचारतं. माझ्या बी बहिणी बरं का पण नाही ते पैसे किती जाऊ दे म्हणजे तुला नेट करतो होय ना. सगळ्यांनी पैसे घालवलं भावा बहिणीनं. पैसे पण घरात तरी 15 पाहिजे खायला साधं नाही काय आणून दे. मला काय खाऊ बी नाही मी मला पण आता काल काय गोड तर मला जमतच नाही. पहिल्यापासूनच गोड नाही तर खात. तिखट किती पण द्या इतकाली चटणी दिली तर खाते. कमी जर तिखट म्हणजे ते माझ्यावर गेले तर नाही मीच गेली त्यांच्यावर तिखट खायला. कंबर झोकर की राहू दे. अगं बाया पाणी आणू नको आणखी काही तर कंबर पिंबर लचक लय वाईट वाटेल तुझ्याला प्रेमाच्या माणसानं. चप्पल घाल की पायात इकली चप्पल तुझी का कसं आणलंय पाणी बघा भावा बहिणीने. चप्पल मायरा तिथं एक चप्पल आहे चप्पल घाल की. आता राहू दे बस आणू लागतंय पाणी. चांगल्या पायाची माणसं जागेवर बसले ते. तुझं टक्कोच घालतो का तो घातलं तुझं टोकोचं बघ. चप्पल घाल चप्पल मायरे. नाही काय वाटत त्याच्या वस्तूचं त्याला लय दिलखुश पोरगा आहे. आत्यावर गेला नाही राहू माहेर हे राहू दे कंबर. ऊन तर मुलकाचं पडतंय भावा बहिणीनं. शिरड तिकडं आहे ती मालकीन हिता हाय म्हणजे मी पडल पुढं. अरे बादली संडासची टाकली त्यात. तर घ्या काळजी भावा बहिणींनो. एवढाच व्हिडिओ बनवते नाही काय आता व्हिडिओ मोड नाही व्हिडिओला बनवायला. ए शांत बस.
पडलं आता कर पड आंघोळ